विश्व विशाल न्यूज चॅनल। आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब नक्की करा। तुमचा मोबाईल हॅक होतोय, काय नेमके तुमची तक्रार आहे? व्हॉट्सअप अकाउंट वारंवार होतंय। आपण बघितलं असेल मागच्या 4 दिवसापासून सातत्यानं माझं व्हॉट्सअपचं जे अकाउंट आहे त्याच्यावर सर्वसामान्य शेतकऱ्याचे, सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे, सर्वसामान्य माणसाचे बरीचशी कामं, जसं की एखादं प्रकरण तहसीलदारकडे शेतरस्त्याच्या सुनावणीच्या बाबतीत प्रलंबित आहे त्याची कॉपी असेल, एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या गावासाठी एसटी बसची मागणी आहे, एखाद्या विद्यार्थ्याला त्याच्या कॉलेजची फीस त्या ठिकाणी देण्यासाठी काही मुदत हवी आहे त्याच्या संदर्भातलं निवेदन असेल, त्याचबरोबर कुणाला दवाखान्याची अडचण असेल, मुख्यमंत्री सहायता निधीसाठी, प्रधानमंत्री सहायता निधीसाठी केलेलं ॲप्लिकेशन असेल त्याची कॉपी असेल, हे सगळं माझं व्हॉट्सअपच्या माध्यमातून त्या ठिकाणी मी त्यांच्या संपर्कात होतो आणि ते व्हॉट्सअपवर मला बघता यायचं आणि व्हॉट्सअपवरनं ते लगेच मी संबंधित यंत्रणेला फॉरवर्ड करून त्या माणसाचं काम त्या ठिकाणी करणं मला सुलभ होत होतं। पण मागच्या 4-5 दिवसापासून माझं व्हॉट्सअपचं अकाउंट हे काही राजकीय विरोधक लोकांनी त्यांची सोशल मीडियाची एक टीम तयार करून त्यांच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून ह्या नंबरवर त्या ठिकाणी रिपोर्ट मारलेत, जेणेकरून माझं व्हॉट्सअपचं अकाउंट त्या ठिकाणी ब्लॉक व्हावं हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे आणि सर्वसामान्य लोकांच्या संपर्कापासून कसं रोखता येईल हा केलेला नीच प्रयत्न आहे। ह्याच्या संदर्भात व्हॉट्सअपलाही मी मेसेजेस केले, आपली सायबरचे जे पोलीस आहेत त्यांनाही विनंती केली की बाबा हे सगळं फार असहनीय आहे आणि ह्याच्यात माझा काही नाही, पण सामान्य माणसाची फार मोठी अडचण व्हायला लागली, त्याला माझ्यापर्यंत संपर्क करता येणार गेला, त्याला कागदपत्र पाठवता येणार गेले। मला वाटतंय ह्या पद्धतीनं पुढच्या माणसाला कसं नामोहरम करता येईल ह्याच्यासाठी हा चालवलेला नीच प्रयत्न आहे। आणि एवढंच नाही, सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या पोस्ट तयार करणं, रोज सकाळी स्वतःच्या कार्यकर्त्याची मिटिंग घ्यायची, काही पेड लोक पगारीवर ठेवून त्यांना सांगायचं की अशा पद्धतीचं व्हॉट्सअपवर एक ठिकाणी चालवा। मला वाटतं जनतेला लुबाडून कमवलेल्या पैशाचा माज ही मंडळी परत त्या ठिकाणी अशा पद्धतीनं माणसं पगारी त्या ठिकाणी कामावर ठेवून ऑर्गनाइज पद्धतीनं करत आहेत। हे अतिशय दुर्दैवी आहे आणि हा लोकशाहीची थट्टा आहे, लोकशाहीचा खून आहे आणि याच्या संदर्भात मी दाद सगळीकडे मागितले, पण अजूनपर्यंत माझं ब्लॉक झालेलं व्हॉट्सअपचं अकाउंट काही चालू होत नाही। व्हॉट्सअप अकाउंटचा एक विषय जिल्ह्याच्या जनतेसमोर मांडला आणि त्यांच्यातून त्यांना एक परसेप्शन तयार करायचं आहे की माझ्या लोकसंपर्कावर विरोधक कुठंतरी गदा आणत आहेत किंवा माझ्या लोकसंपर्काला कुठंतरी आडकाठी आणत आहेत। पण प्रत्यक्षात मला खासदार साहेबांना सांगायचं आहे की व्हॉट्सॲपचं जे अकाउंट आहे हे कुठली तरी सोशल मीडियाची टीम लावून किंवा कुणाच्या तरी अकाउंटला रिपोर्ट करून ब्लॉक करता येत नाही। व्हॉट्सॲपचा अकाउंट हा जो व्यक्ती पर्सनली किंवा ग्रुपमध्ये तुमच्याबरोबर चॅट केलेला असेल किंवा तुमच्याबरोबर पहिल्यापासून चॅटिंगमध्ये असेल तोच माणूस तुम्हाला रिपोर्ट करू शकतो आणि तुमचा अकाउंट बंद करू शकतो। याच्यामधले आम्ही जास्त तज्ज्ञ नाहीत, पण तुम्ही जो आरोप केला आहे त्या आरोपाच्या अनुषंगानं आम्ही सुद्धा सायबर पोलिसांना विनंती करू, माहिती सूचना यंत्रणेला सुद्धा आम्ही विनंती करू की खासदार साहेबांचं अकाउंट ताबडतोब चालू करून द्या जर कुण्या कारणानं ते बंद पडलं असेल तर। आणि ते त्यांचं कुठलं तरी एखादं भांडवल उघड होतंय का ते लपवण्यासाठी म्हणून त्यांनी स्वतःचं व्हॉट्सॲप अकाउंट बंद केलं का असा सुद्धा आमचा त्यांना प्रश्न आहे। प्रत्यक्षात सोशल मीडियावरील जे हे सगळे फोरम आहेत, एखादा फोरम बंद केल्यामुळं पुन्हा लोकप्रतिनिधीचा संपर्क हा कमी होत नसतो, हे त्यांच्या लक्षात यायला पाहिजे। दुसरं, सन्माननीय खासदार साहेबांनी सांगितलं की अकाउंट हॅक वगैरे केलं, तर आज देशात अशी परिस्थिती आहे की देशातले सर्वच विरोधी पक्ष किंवा विरोधी पक्षातले नेते आपले स्वतःचं अकाउंट स्वतः चालवून सरकारवर टीकात्मक किंवा अन्य बाबीवर ते प्रकाश टाकत असतात। पण देशातलं एकही असं उदाहरण आत्तापर्यंत नाही की एखाद्या टीमनं एखादं अकाउंट, सोशल मीडियाच्या टीमनं एखादं अकाउंट असे रिपोर्ट करून हॅक केले
असं देशात आत्तापर्यंत एकही उदाहरण नाही. हा प्रकार म्हणजे केवळ खोटं बोल पण रेटून बोल की जी नेहमीची पद्धत आहे, त्याला यांच्याकडे याबाबत तोड नाही. जिल्ह्यात खोटं बोलायला दुसरा माणूस सापडणार नाही. आणि असं जर असेल, जर व्हॉट्सअपचा अकाउंट आम्ही इथं बसून हॅक करत असेल तर मार्क झुकरबर्ग आमचा ऐकतो, असंच आहे ते. धन्यवाद. विश्व विशाल न्यूज चॅनल. आजच चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा.